आता सगळा खेळ संपला आदित्यराजे। डी.व्ही. देशमुखांच्या नातीसमोर तुम्ही आपला सगळा प्लॅन उघड केला। आमची भीती खरी ठरली। आम्ही काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला भाई? असं संयम संयम पाळायला हवा होता तुम्ही। आता ती जमीन विसरा। डी.व्ही. देशमुख समारंभाला येणार नाहीत आणि पुरस्कारही स्वीकारणार नाहीत। एवढी सावध पावलं उचलून सुद्धा केवळ तुमच्या अतिउत्साहामुळे आपला प्लॅन फसला आहे। भैया साहेब, आम्हाला एक कळत नाहीये, तुम्ही त्या डी.व्ही. देशमुखला एवढं का घाबरताय? कोण आहे तो? आम्ही त्याला काळी इतकी किंमत देत नाही। आणि आम्हाला असं वाटतं की बरं झालं त्याला आपला प्लॅन कळाला। आता यापुढे आपल्या वाटेल जायची परत हिंमत करणार नाही तो। आणि जर त्यांनी असं कधी केलं ना, तर आज जसा प्लॅन उघड केलाय तसंच त्यालाही उघड करायला आम्हाला वेळ लागणार नाही। तुम्ही जबाबदार आहात। हजार वेळा तुम्हाला सांगितलं बाहेरच्या सामान्य माणसांना महालात आणत जाऊ नका म्हणून। काय गरज होती तिला इकडे आणायची? मी तिला बोलवलं नव्हतं, डी.व्ही. सरांनीच तिला पाठवलं होतं। तुम्हाला खोटं बोलायची सवय नाही म्हणता ना? जाता जाता शेवटचं ऐकून जा। झाल्या प्रकारामुळे जर राजे शिर्केंविरुद्ध कोणी आवाज उठवला तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल। होणाऱ्या परिणामांसाठी तयार राहा। देव, रडत काय बसलीयस? माहित नाही दादू कसं रिॲक्ट करते। अगं पण कधी ना कधीतरी त्यांना हे सगळं समजणारच आहे ना। तू सांगणार नाहीस, मीच त्यांना जाऊन सांगते। साक्षी, साक्षी, कळतंय का तुला? अगं किती मोठा धक्का बसेल दादूंना। उभं आयुष्य वेचलंय त्यांनी या शाळेसाठी। नुसती इमारत नाहीये ती, दादूंचं स्वप्न आहे ते। आणि हे दादूंना सांगणं मला ते कल्पनाच सहन होत नाहीये। शाळेच्या इमारतीचा एक एक चिरा कोसळताना पाहणं सहन होईल दादूंना? साक्षी, विचार कर, सगळं सगळं संपून जाईल। शाळेचे विद्यार्थी काय करतील? शाळेची इमारत, पटांगण, फळा, खडू, घणघणणारी घंटा, प्रार्थनेचे स्वर। आता शाळा भरली, आता तास संपला असं घंटा वाजवून सांगणारा हरीशिपाई, ओकबाई, शरद गुरुजी, शाळेलाच आपलं घर समजणारे 24 तास तिकडे राहणारे वॉचमन काका,
या सगळ्यांचं काय होईल? हे सगळे कुठे जातील? नाही साक्षी, असं होऊन नाही चालणार. आपल्याला हे सगळं थांबवायला हवं साक्षी. देव, आपण गप्प राहिलो तर हे सगळं थांबणार आहे? हे बघ, माझं ऐक. आपण दादूंना हे सगळं सांगूया. मला असं वाटतं की यातून नक्की ते काही ना काहीतरी मार्ग काढतील. हेच जर त्यांना बाहेरून कळलं तर काय वाटेल त्यांना? नाही साक्षी, आपण हे काकाला सांगूया. काका बोलेल दादूंशी. संयम. भैयासाहेब म्हणतात प्रॉपर्टी हवी असेल तर संयम पाळायला हवा. विक्रमादित्य, तेच तर करत होतो भैयासाहेब आम्ही आजपर्यंत. तेच तर करत होतो. आम्हाला एक कळत नाही नताशा, 2 फुटांचं अंतर होतं. 2 फुटांचं अंतर. ते कापाला एवढा वळसा कशाला घालायचं का? तर भैयासाहेब सांगतात संयम. गेलं ना, भैयासाहेबांच्या सांगण्यावरनं आम्ही गेलो होतो स्वतः त्या डी.व्ही. देशमुखकडे. आम्ही धरले त्याचे पाय. तर म्हणाला तुमच्या पुरस्काराचा आम्ही आदर करतो, पण तो स्वीकारायचा का नाही याचा आमचा हक्क अबाधित राखतो. अबाधित, माय फट, अबाधित. काकूबाई गेली असेल दादूला सांगायला आपला प्लॅन. मजा येणार आहे, मजा येणार आहे. उद्याच्या पेपरची बातमी वाचायला मजा येणार आहे नताशा. अंबिराव राजे शिर्के एक्सलन्सी अवॉर्ड स्वीकारण्यापूर्वीच डॉक्टर डी.व्ही. देशमुख यांचा अकस्मात मृत्यू. बस 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 बस, चला आता कामाला लागा. 24 तास राऊंड द क्लॉक. सगळ्या रजा कॅन्सल, पेड अँड प्लेड सगळं. हा चलो, कमान, गेट क्रॅकिंग, कमान कमान फास्ट. इतकं एक्साइट होऊ नकोस विक्रमादित्य. कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स आहे नताशा. आजच्या रात्री काही घडू शकतं. मलाही तेच वाटतं. आम्हाला हार पत्करणं कधीच आवडत नाही. 24 तास, पुढचे 24 तास रिझल्ट तुझ्या समोर असेल. संयम. बस 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 शरदराव, बस. आपल्याला आता ज्युनियर कॉलेजची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे जोमानं कामाला लागायला हवं. तुम्ही उद्या शिक्षकांची एक मीटिंग घ्या. लेक्चरर्सचे तास, त्यानंतर ऍडमिशनची पद्धत आणि लॅबची व्यवस्था याबद्दल सविस्तर चर्चा करून निर्णय घ्या. आणि शाळेचं जी जुने रेकॉर्ड आहे ते माझ्याकडे पाठवा. आणि चहा घ्या ना, गोड बातमी बरोबर गोड चहा घ्या. हो, पण तुम्ही नाही घेणार सर? नाही 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 नाही, या घरात आम्हाला गोड हा शब्द उच्चारायला सुद्धा बंदी आहे. अहो पण आता उच्चारलाच आज ना, मग घ्या की. नाही नाही, घ्या घ्या. बरं आहे डी.व्ही. येतो. या. उद्याची सगळी तयारी करायची आहे. हो. हा, निघतो. अच्छा. देवानी, मला या सगळ्या कार्यात तुझ्या मदतीची खूप गरज आहे. आणि हो, उद्याची एक नोटीस आत्ताच देऊन ठेवतो. उद्या दुपारच्या सुट्टीत शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी स्टाफ रूम मध्ये जमायचं आहे, कळलं? अहो केंकरे, आता शाळा नाही, कॉलेज म्हणा, कॉलेज. हो, येतो.
देऊ. आनंद झालाय ना? पण सहजासहजी नाही मिळालंय. तुझ्या दादूचे या माग 30 वर्षाचे कष्ट आहे. दादू, बोल बोल बोल. दादू, दादू सगळं संपलंय आता. काहीच राहणार नाही. शिक्षकांच्या मीटिंग्स, लेक्चर्स, शाळेभोवती तुमचं फेरफटका मारणं, मुलांचं ग्राउंड मध्ये बागडणं, काहीच राहणार नाही. तुमची 30 वर्षाची मेहनत फुकट गेलीये दादू. काय म्हणते? खरंय बाबा. आपल्या शाळेची इमारत पाडून त्या जागी शहरातला सगळ्यात मोठा मॉल बांधण्याचा प्लॅन आहे त्या राजेश शिर्के फॅमिलीचा. देवयानींनी स्वतःच्या कानांनी ऐकलंय ते सगळं.
आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. बरं झालं कळलं त्या म्हाताऱ्याला. राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं साम्राज्य. नशा आहे, नशा आहे दारू मध्ये. अशीच नशा आहे राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या नावामध्ये. आणि ती फक्त भारतात नाही तर पूर्ण जगभरात आम्हाला पसरवायची म्हणे. वाहून जाऊ दे, जितकी व्हायचे तितकी वाहून जाऊ दे. प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव असलं पाहिजे, राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. होता होता अजून होता, वाहून जाऊ दे त्याला.